सोलापुरात मन सुन्न करणारी घटना घडली आहे। अनैतिक संबंधांच्या संशयातून पतीने पत्नीचा झोपेतच डोक्यात दगड घालून खून केला। खून केल्यानंतर रात्रीच भीमा नदीकाठी पत्नीच्या मृतदेहाला जाळून टाकले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथे ही मन सुन्न करणारी घटना सोमवारी पहाटे 2:30च्या सुमारास घडली। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात पतीसह त्याच्या भावाविरोधात खून आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे। भाग्यश्री बसवराज कोळी वय 27 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। मंद्रुप पोलिसांनी पती बसवराज अडव्याप्पा कोळी याच्या विरुद्ध खुनाचा तर त्याचा भाऊ गजानन अडव्याप्पा कोळी आणि शिवानंद अडव्याप्पा कोळी राहणार तेलगाव तालुका दक्षिण सोलापूर यांच्या विरुद्ध गुपचूप मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेनं सोलापूर जिल्हा हादरला आहे। बसवराज कोळी याचे लोणी येथील मामा गोविंद शिरप्पा कोळी यांची मुलगी भाग्यश्री हिच्याशी 2014 मध्ये लग्न झाले होते। कोळी दाम्पत्यास आदित्य आणि अमृता ही 2 अपत्ये झाली। तेलगावच्या बसवराज कोळी यांनी काही वर्षांपूर्वी निंबर्गी येथे शेती घेतली। सर्व कुटुंब या शेतात राहण्यास होते। तेलगाव येथे बसवराज कोळी हा मोटरसायकल दुरुस्तीचे काम करून शेतात परत जात होता। पती घरी नसताना पत्नी सतत फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याने पतीला संशय येऊ लागला। तेव्हा पाळत ठेवून पती बसवराजने त्याचा छडा लावला। निंबर्गी येथील एका तरुणाशी पत्नी भाग्यश्रीचे अनैतिक संबंध होते। गेल्या 2 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता। अखेर रागाच्या भरात पतीने पत्नी सोमवारी पहाटे भाग्यश्रीला दगड घालून झोपेतच ठार केले। लोणी येथे जाऊन बसवराजने भाग्यश्रीची आई, वडील आणि भावाला हा प्रकार सांगितला होता। मात्र भाग्यश्रीच्या वागण्यात कोणताही बदल झाला नव्हता। शनिवारी 22 जून रोजी भाग्यश्रीचा भाऊ चंद्रकांत कोळी याला बसवराजने तेलगाव येथे बोलावून घेतले। तिच्याकडे असलेला मोबाईल काढून घे असे सांगितले। भावाने दाब दिल्यानंतर तिने लपवून ठेवलेला मोबाईल काढून दिला। त्यानंतर भांडण वगैरे करू नका असे सांगून भाऊ चंद्रकांत कोळी लोणीला गेला। पत्नी भाग्यश्रीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार केल्यानंतर बसवराज शांत बसून राहिला। त्याचा भाऊ शिवानंद कोळी यांनी मेहुणा चंद्रकांत कोळी याला फोन करून बसूने तुझी बहीण भाग्यश्रीचा खून केला आहे असे सांगितले। तेव्हा रात्रीचे 2 वाजले होते। चंद्रकांत याने आम्ही आल्याशिवाय अंत्यविधी करू नका असे सांगितले। मात्र बसवराज आणि त्याचे दोन्ही भाऊ यांनी नदीकाठी रात्रीच लाकडे टाकली। अंथरुणासह मृतदेह उचलून नदीकाठी घेऊन गेले। तिथे लाकडावर ठेवून पेटवून दिले। दिवस उगवताना नदीकाठी गेलेल्या ग्रामस्थांनी मृतदेह जळताना पाहिला। तेलगाव गावात एकच चर्चा सुरू झाली। लोणीहून आलेल्या नातेवाईकांनी घरी आणि मृतदेह जळालेले ठिकाण पाहिल्यावर हा सारा प्रकार उघडकीस आला। तेलगाव गावात झालेल्या खुनाचा प्रकार समजताच मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। संशयित आरोपी पती बसवराज कोळी याला ताब्यात घेतले। पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर त्याने खुनाची कबुली दिली। पती बसवराज कोळी आणि मृतदेह जाळण्यास मदत करणारा दीर गजानन कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयत भाग्यश्रीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती। अधिक तपास API प्रशांत हुले करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।